नमस्कार. वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. आज आपण बघतोय SSC बोर्डाच्या सुलभ भारती या पुस्तकातील मराठीचा धडा अनुभव 2. आता आपण बघतोय अनुभव 2. आपण इकडे तिकडे जातो, कुणाकुणाला भेटतो, अनेक प्रकारचे अनुभव आपल्याला येतात आणि ते अनुभव आपल्यावरती एक प्रकारचा परिणाम करतात. द इफेक्ट ऑफ द सिच्युएशन. हा जो अनुभवाचा इम्पॅक्ट असतो तो आपल्या मनावरती कायमचा कोरला जातो. तर ह्या मुलाला जो अनुभव येतो तो आपल्याला इथे आपल्याला सांगायला लागलाय. तर आपण बघूया अनुभव 2. शाळा सुटली. मी घरी निघालो. वाटेत आई दिसली. तिच्या हातात 2 मोठ्या पिशव्या होत्या. त्या खूप जड असाव्यात असे तिच्याकडे पाहून जाणवले. मी धावतच आईला गाठले. अगं आई, काय घेऊन चालली आहेस एवढं? मी आईला विचारले. आता इथे काय झालंय? शाळा सुटल्यानंतर हा मुलगा घरी निघालाय आणि वाटेत जाताना त्याला लांब न आई दिसली त्याची आणि तिच्या हातामध्ये 2 मोठ्या पिशव्या होत्या. आता त्या पिशव्या अशा दिसत होत्या की त्या खूप जड असाव्यात. मग ह्या मुलानं काय केलं बघा बरं. तो धावतच आईकडे गेला. हा तिथे पोचला आणि विचारला आईला, अगं आई, काय घेऊन चालली आहेस एवढं? मी आईला विचारलं. हातातल्या पिशव्या कशा होत्या? मोठ्या होत्या. मोठ्या लहान असतील तर त्याला लहान म्हणायचं, मोठ्या लहान विरुद्धार्थी शब्द मिळाला ना आपल्याला जाता जाता. आता पुढे बघू. तिच्या हातातली एक पिशवी घेऊ लागलो. अरे हळू, सामान सांडेल त्यातलं, ती म्हणाली. अगं आई, किती जड आहे पिशवी. काय आहे एवढं ह्यात? मी विचारलं. अरे हे आपलं महिनाभराचं किराणा सामान आहे. आपण जेवण करतो, आपण काही खाऊ खातो, तर ह्याच्यासाठी दुकानातून आपण सामान जे आणतो त्याला मराठीमध्ये किराणा सामान असं म्हणतात. त्या किराणा सामान म्हणजे हे सामान काय? ग्रोसरीचं सामान आईनं विकत घेतलेलं आहे. तर आपण बघत होतो ते ग्रोसरी आणत होती आई त्याची, त्या तुमच्या मित्राची आई ग्रोसरी घेऊन येत होती. दोन्ही पिशव्या जड होत्या. पिशव्या कशा होत्या? जड. हलक्या नव्हत्या. हलकट आणि जड विरुद्धार्थी शब्द झाले तयार. तर पुढे बघूया. एक पिशवी हातात धरल्यावर मला समजले त्या ओझ्याने आईचे हात लाल झाले होते. एक पिशवी त्यानं आपल्या आईकडनं घेतली. त्या हातात घेतल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की केवढी जड आहे ही पिशवी. जड आणि हलकं. आताच आपण विरुद्धार्थी शब्द बघितले. हातात धरल्यावर मला समजले त्या ओझ्याने आईचे हात लाल झाले होते. हातात जड धरल्यानंतर हातावरती काचतं, लाल होतात ओझं धरून हातामध्ये आणि ते हात तिचे लाल झाले होते. एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग आई? एवढ्या सामानाला, हे ग्रोसरी जेव्हा आईनं आणली तर त्याला किती रुपये लागले? किती रुपये लागले म्हणजे व्हॉट इज द कॉस्ट ऑफ दिस ग्रोसरी? किती कॉस्ट लागली ह्याला? किती पैसे पडले? किती पैसे या सामानासाठी द्यावे लागले? मी विचारले. किती लागले असावेत? आईने उलट प्रश्न केला. किती लागले असतील बरं? तुझा काय अंदाज? तुला काय वाटतं की किती लागले असतील? मी सांगितलेली रक्कम ऐकून आई हसू लागली आणि म्हणाली, ती त्याने काहीतरी थोडेसेच सांगितले असणार ना. अरे वा रे तुझं व्यवहार ज्ञान. वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत. आहेस कुठे तू? जरा
बाजारात फिरत जा, दुकानात जात जा. मलाही ते पटले. बोलत बोलत आम्ही घरी पोहोचलो. आता काय झालं, त्यानं हातात सामान घेतल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हे खूप जड आहे. जड सामान, आता ह्याला किती पैसे लागले असतील. त्याने काहीतरी सांगितले असतील 100 रुपये वगैरे. आता एवढ्या सगळ्या सामानाला 100 रुपये पुरतील का? नाही पुरणार. तर आईला हा उत्तर सांगितल्यानंतर आई लागली हसायला. अरे तुला कसं कळलं नाही? वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. याचा अर्थ खूप महाग होणे, गगनाला भिडणे. गगन म्हणजे आकाश. गगनाला भिडणे म्हणजे स्काय रॉकेटिंग प्राइसेस. खूप महाग व्हायला लागलं, खूप त्याला पैसे पडायला लागले, तर त्याला स्काय रॉकेटिंग प्राइसेस असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. आणि मराठीमध्ये गगनाला भिडणे किंवा महाग होणे असा शब्द आहे. तर हे एवढेशेच पैसे सांगितल्यानंतर आई लागले हसायला. वा रे तुझं व्यवहार ज्ञान. व्यवहार ज्ञान म्हणजे हे काय, किंमत किती आहे हे न समजणे, म्हणजे हे व्यवहार ज्ञान नसणे असा त्याचा अर्थ आहे. वस्तूचे भाव गगनाला भिडलेत. आहेस कुठे तू? जरा बाजारात फिरत जा, जरा मार्केटमध्ये जा आणि बघ भाव काय आहेत ते. आता हे भाव किती उंच गेलेत, किती महाग झालेत, याच्याकडं जरा लक्ष दे. तू आता मोठा झालायस. मलाही ते पटले. बोलत बोलत आम्ही घरी पोहोचलो. असं बोलत बोलत काय काय व्यवहार कसा असतो, महाग कशा वस्तू होतात ते आपण जाऊन बघायला पाहिजे, असं सगळं आई त्याला सांगत होती. असं बोलत 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 हे दोघं जण घरी आले. आता इथं लक्षात घ्या, त्या मुलानं आपल्या आईला मदत केलेली आहे. आईचा हात जड सामानाने लालेलाल झाला होता. त्यानं सामान आपल्या हातात घेतलं आणि आपल्या आईला मदत केली आहे. हे लक्षात घ्या. आपणही आपल्या आईला मदत केली पाहिजे. लक्षात आलं? तिने पिशवी खाली ठेवली आणि हुश्श केले. खाली ठेवल्यानंतर ती दमली होती. हुश असं करून ती एकदम रिलॅक्स झाली. इथे रिलॅक्स होण्यासाठी हुश्श होणे, हुश्श करणे असा शब्द वापरला जातो. आणि तिने हुश्श केलं. ह्याला वी कॅन से साय ऑफ रिलीफ. बराच वेळ ती स्वतःचे हात दाबत होती. तिला दुखत असतील ना हात, तरी सुद्धा हा मुलगा चांगला मुलगा आहे. तो आपल्या आईला मदत करतो. बराच वेळ ती स्वतःचे हात दाबत होती. हातात मोठी पिशवी धरून तिचे हात दुखायला लागले होते आणि ती आपले हात दाबायला लागली होती. आई, तू दर महिन्याला एवढं ओझं एकटीच घेऊन येतेस? त्याला वाटत होतं आपल्या आईला मदत आपण केली पाहिजे. आई, तू दर महिन्याला एवढं ओझं, हे जड सामान, हेवी सामान, इतकं हेवी तू एकटीच घेऊन येतीस? मी तिला काळजीनं विचारलं. ही वॉज केअरिंग अबाउट हिज मदर. अरे हो, आज तू भेटलास, खूप बरं वाटलं. तिलाही बरं वाटलं, आपला मुलगा आपल्याला मदत करतो. अरे हो, आज तू भेटलास, खूप बरं वाटलं. माझं काम हलकं झालं. जड आणि हलकं, जड वस्तू होत्या, इथे काय झालं, हलकं. आपल्याला शब्द इथे धड्यामध्येच मिळाला. खूप बरं वाटलं, माझं काम हलकं झालं. आई मनापासून बोलत होती. ती खूप दमली होती, कारण इतकं सामान बाजारातून घेऊन यायचं, ते जड सामान होतं आणि ते जड सामान घरी घेऊन यायचं. ती दमली. आणि दमलेली असताना सुद्धा तिला एक प्रकारचं बरं वाटत होतं, कारण तिच्या मुलानं तिला मदत केली होती. लक्षात घ्या, आपणही आपल्या घरच्या लोकांना मदत केली पाहिजे. मी आईला म्हणालो, आई, ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असेल त्याच दिवशी आपण किराणा सामान आणायला जाऊ. ग्रोसरी, जे सामान असतं ग्रोसरी, ते सगळं जड असतं. तर ते जड सामान आणायचं तर दोघं जण हवेतच. तर हा मुलगा
आईला म्हणतो की आपण जेव्हा मला सुट्टी असेल त्यावेळेलाच हे सामान आपण आणत जाऊ, म्हणजे तुला माझी मदत होईल. मी हे सामान आणायला तुला नक्की मदत करेन. आई, ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असते त्याच दिवशी आपण किराणा सामान आणायला जात जाऊ. आपण त्याच दिवशी जाऊया, म्हणजे तूही दमणार नाहीस. त्या मुलाला किती काळजी वाटते बघा. तो म्हणतो आपण दोघं मिळून जात जाऊ, म्हणजे काय होईल, तूही दमणार नाहीस, माझी मदत तुला होईल. मी तुला मदत करीन आणि तू ते सामान घेऊन येऊ शकशील. माझं व्यवहार ज्ञानही वाढेल. व्यवहार ज्ञान मी सांगितलं तुम्हाला मगाशीच. हे सामान किती रुपयाला आहे, याच्या किलोचे भाव किती आहेत, किलोच्या भावाप्रमाणे आपण जर पाव किलो घेतलं, अर्धा किलो घेतलं तर त्याचा भाव किती होईल, हे सगळं याला काय म्हणतात, व्यवहार ज्ञान. हे व्यवहार आहे. हा देणं आणि घेणं, पैसे द्यायचे, सामान घ्यायचं. तर किती पैसे द्यायचे, किती सामान घ्यायचं, आपल्या महिन्याला सामान किती लागतं, डाळ किती लागते, तांदूळ किती लागतात, तेल किती लागतं, किंवा अजूनही काय जे लागतं ते सगळं, हे किती लागतं आपल्याला, तर त्याची काही वेळेला आपण यादी करून घेऊ शकतो. त्या यादीप्रमाणे सामान मिळतंय की नाही हे चेक करू शकतो. त्याचं किती त्याचे पैसे असतात. एका किलोच्या भावाला जर 100 रुपये असतील तर अर्ध्या किलोला किती लागतील, हा हिशोब आपल्याला कळायला लागेल. तर तेवढ्यासाठी हा मुलगा काय सांगतो की मलाही व्यवहार ज्ञान वाढेल, मी हा व्यवहार स्वतंत्रपणे बघू शकेन. तर हे बघायसाठी मला तुझ्याबरोबर यायचं आहे. मी आलो तुझ्याबरोबर की मग मला हे कळेल, मला हे ज्ञानही वाढेल. किती किती पैशाला कुठली वस्तू मिळते हेही मला समजायला लागेल, त्याचा हिशोब करता येईल आणि हे सगळं मला समजायला लागेल. तर तो आपल्या आईला मदत करायला उत्सुक आहे. तर तुम्हीही असं आपल्या घरच्या लोकांना मदत करायला नेहमीच उत्सुक राहात चला. तर तुम्हाला हा धडा कसा वाटला, मी कसं तुम्हाला सांगितलं त्याबद्दल मला सांगा आणि मला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.